केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवीन मी मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। सराणे जयाची असे जन्मभूमी श्री दत्त उपासना नित्य नेमी गुरु वासुदेवे कृपापूर्ण केली नमस्कार नानास माझा ठिकाणी। बुडालो असे मी भवसागरात हाती धरा सद्गुरु माय तात कृपा करी मध्वरीची विलासा नमस्कार माझा तुला कृष्णदासा। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आज आपण सर्वजण गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। काही सोहळे जे असतात, काही उत्सव जे असतात, तर ते असे दिन विशेष म्हणून आपण साजरे करत असतो। वास्तविक पाहता तसं जर आपण बघितलं तर हा जो प्रगट दिनाचा सोहळा आहे, हा प्रगट दिनाचा सोहळा, प्रगट दिनाचा उत्सव हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नित्य नूतन आणि रोज घडायला पाहिजे आणि तो आपण घडवतो देखील। परंतु काही विशिष्ट असे प्रसंग असतात, काही विशिष्ट असे जे दिन असतात, दिवस असतात की त्याचं एक अनन्यसाधारण महत्व असते आणि ते जे दिवस आहेत ते साजरा करण्याचं कारण असं असते की त्यामधून आपल्याला निश्चितपणे काहीतरी एक विशेष असा बोध, विशेष अशी शिकवण ही संतांद्वारा आपल्याला लाभत असते, प्राप्त झालेली असते आणि त्याची उजळणी करण्याचा हा दिवस असतो। म्हणून आपण एकत्र येऊन ते उत्सव साजरे करायचे असतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गजानन महाराजांचं जे चरित्र आहे, गजानन महाराजांची पोथी आपण सगळेजण वाचतो, पारायण आपण करतो। मग त्यामधून आपल्याला कोणते बोध घ्यायचे आहे, कोणती शिकवण घ्यायची आहे, हा खरा उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहावा लागणार आहे। कारण नुसतं पोथी वाचन करणं आणि पारायण करणं मान्य आहे, पोथी वाचली आपण, पारायण केले, त्याचं जे आपल्याला फळ मिळणार आहे ते फळ मिळतेच आपल्याला, परंतु त्यामधून आपल्याला एक निश्चित असं जे मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन कोणतं असू शकते, तर याच्यासाठी म्हणून संतांनी जे जे दिवस लावून दिलेले आहे आपल्याला, जे जे दिन लावून दिलेले आहे, जे जे उत्सव आहे, ते उत्सवाचं महत्वाचं कारण देखील ते आहे की त्यामधून आपल्याला काही ना काही हे शिकता आलं पाहिजे आणि त्या मार्गावरून आपण चाललो पाहिजे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देवीदासाच्या घरी शेगावमध्ये प्रगट स्थळ आहे, तिथे देवीदासाच्या घरी एक कार्यक्रम सुरू होता आणि एक अगदी तरुण असा एका ज्या ठिकाणी आपण पत्रावळी टाकतो, उकरडा ज्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी अन्नाचे कण खात असलेल्या त्या पत्रावळीवरून अन्नाचे कण खात असलेला आपल्याला एक व्यक्ती त्या ठिकाणी बंकटलालाला सगळ्यात पहिले दिसला। बंकटलालाला गजानन महाराजांनी या स्वरूपामध्ये दर्शन दिल्यानंतर, हे दिसल्यानंतर सहजासहजी ते ओळखू येते। संतांचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे की ते आपलं स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप जे आहे, हे मूळ स्वरूप ते झाकून ठेवत असतात, पटकन ते आपल्या लक्षात येत नाही। आपण सगळे एका परिवाराचे आहोत, आपण सगळ्यांना आपल्याला काका माहिती आहे, काकांचा या ठिकाणी खूप दिवस सहवास घडलेला आहे आपल्या सगळ्यांना। नव्हे तर इंदोर सोडल्यानंतर सगळ्यात पहिले तर भक्तांच्या उद्धाराचं जे कार्य आपण म्हणतो, ते भक्तांच्या उद्धाराचं कार्य करण्यासाठी तर सगळ्यात पहिलं स्थळ जर कोणतं निवडलं असेल काकांनी, तर ते मलकापूर निवडलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला काकांची सुरुवातीचा जो काळ आहे, साधकावस्थेचा काळ आणि गुरुपदाचा जो काळ आहे, हा काळ आपल्याला माहिती आहे सर्वांना। मग हा जो काळ आहे, तर यामध्ये देखील आपण पाहिलं की काकांनी देखील आपल्याला त्यांचं जे मोठेपणा आहे, जे थोरपणा आहे, कधी जाणवूच दिलं नाही। म्हणजे काका 90-91 पर्यंत इथे असेपर्यंत काय, किंवा त्यानंतरही देह ठेवेपर्यंत 2008 पर्यंत आपल्याला काकांचं स्वरूप कधी कळलंच नाही। खऱ्या अर्थाने जे काकांचं स्वरूप आहे हे आपल्याला कळलं नाही। आता हळूहळू काही गोष्टींचा उलगडा आपल्याला व्हायला लागतो, पण आता आपण म्हणतो नाही, आपल्याला तेव्हा सांगितलं होतं काका जर आता असते तर खूप चांगलं झालं असतं। काका देहामध्ये जरी नसले तरी आता आहेतच,
कारण या संत सगळे संत लोक आहेत, गजानन महाराज म्हणा, नाना महाराज म्हणा, काका महाराज म्हणा, हे जे सर्व संत लोक आहेत, तर हे संत पदाला असल्यामुळे ते देहात असले काय किंवा नसले काय, त्यांचं जे कार्य आहे हे कार्य अविरत सुरू असते. आणि भक्तांचा उद्धार करण्याचं महत्वाचं जे कार्य आहे हे कार्य संतांचं. मग आपण म्हणतो किंवा काकांनी आपलं जे मोठेपण आहे हे मोठेपण झाकून ठेवलं. त्याच पद्धतीने ज्यावेळी गजानन महाराज जे आहेत शेगावमध्ये ज्या दिवशी पहिल्यांदा प्रगट झाले, आजचाच दिवस होता तो, आणि मग बंकटलाला ज्यावेळी दिसले त्यावेळी कोणाच्या सहजासहजी लक्षात आलं नाही की एवढं मोठं थोर प्रत्यक्ष सगुण ब्रह्म या ठिकाणी अवतरलेलं आहे. काकांनी एका ठिकाणी खूप सुंदर असं त्यांच्या गाण्यामधून म्हटलेलं आहे की देवी दासा दारी प्रगटले ब्रह्ममूर्ती मंत्र, गणगण गणात होते घुमला मंत्र आदी गंत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा एकच मंत्र होता गजानन महाराजांचा, गणगण गणात होते, आणि ते सुरू होतं. लवकर लोकांना कळलं नाही. देवीदासांनी सांगितलं किंवा हे तुम्ही काय करताय, या उठत्या पत्रावळी कशाला, माझ्याकडे एवढा उत्सव सुरू आहे, माझ्याकडे एवढे जेवणावळी सुरू आहे, म्हणून तुम्ही आतमध्ये चला आणि मी तुम्हाला पूर्ण जे पक्वान्नाचं जे ताट आहे तर ते ताट आतमध्ये येऊन तुम्ही जेवण करा. महाराजांनी नाही म्हटलं. म्हणजे या ठिकाणी आताच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की संतांचं जे कार्य आहे, संतांचं जे प्रत्येक कर्म आहे, संतांचा जो व्यवहार आहे, संतांचं जे वागणूक असते, त्या वागणुकीमधून, त्या व्यवहारामधून, त्यांच्या चालण्या बोलण्यामधून देखील आपल्याला एक एक गोष्ट जी आहे ही एक एक गोष्ट शिकावायची असते. गजानन महाराजांनी त्या ठिकाणी उष्ट्या पत्रावळी खाताना आपल्याला ते प्रगट झालेले दिसले. त्याच्यामधून एक सगळ्यात मोठा आणि फार मोठा या ठिकाणी आपल्याला बोध घ्यायचा आहे की त्यांनी अन्न हे परब्रह्म आहे हे आपल्याला दाखवलेलं आहे. हे आपल्या मनावर बिंबवण्यासाठी म्हणून त्यांनी तसं ती एक लीला केलेली आहे. ती जी लीला केली तर त्याला कारणच ते आहे की आमच्यासारखे लोक सुद्धा, म्हणजे आमच्यासारखे संत पदाला जे पोहोचलेले लोक आहेत, तर हे सुद्धा अन्नाचा एवढा मान राखतात. अन्न हे परब्रह्मच आहे हे ते सांगतात. तर आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत, तर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी देखील या पद्धतीनेच अन्नाचा योग्य तो मान केला गेला पाहिजे. अन्न हे प्रत्यक्ष ब्रह्म आहे, परब्रह्म त्याला म्हटलेलं आहे. ते जे प्रत्यक्ष ब्रह्म आहे तर ते ब्रह्म हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि त्याचा त्या परीने मान ठेवला पाहिजे. हल्लीच्या काळी आपण पाहतो की अन्न जे आहे तर हे अन्न खरोखरच हा विचार करण्याजोगी गोष्ट आहे की आपण त्याला खरोखर परब्रह्म स्वरूप समजतो का. वास्तविक पाहताना जेवण हा एक यज्ञ आहे. जेवण ज्याला आपण म्हणतो, भोजन जो म्हणतो, तर हा भोजन देखील एक यज्ञ आहे. कारण अन्न जे आहे हे अन्न आपण पोटामध्ये घालत असताना, पोटामध्ये ते घेत असताना ते आपण 32 वेळा चावलं पाहिजे असं म्हटलं जातं. मग 32 वेळा ते चावल्या गेलं पाहिजे असं म्हणतो. त्यावेळी ती जी रवंथ करण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती रवंथ करण्याची प्रक्रिया, त्यामधून नामस्मरण हे आपलं घडलं पाहिजे. मग गजानन महाराजांनी देखील आपल्याला ते दाखवून दिलेलं आहे की अन्न जे आहे तर हे अन्न परब्रह्म आहे आणि त्याचा जो मान आहे तर त्याचा मान हा आपण राखला पाहिजे. हाच यामधून आपल्याला सगळ्यात मोठा संदेश त्या ठिकाणी दिला गेलेला होता. त्यांचं ज्यावेळी गजानन महाराजांचं प्रत्येकाला चरित्र जे आहे चरित्र माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फार फिरणारच नाही आहे. परंतु 2-4 गोष्टी ज्या आपल्याला महत्वाच्या आहेत, 2-4 गोष्टींचा जो आपण त्यांच्या चरित्रातून महत्वाचा बोध घ्यायला पाहिजे, तर त्या फक्त 2-3 गोष्टींविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहे. एक आणखी गजानन महाराजांच्या याच्यामधला प्रसंग आहे की सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की गजानन महाराजांच्या ठिकाणी भक्त निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य आणत असत. मग एकाने पंचपक्वान्नाचं ताट आणलेलं होतं आणि पंचपक्वान्नाचं ताट आणल्यानंतर महाराज त्या दिवशी जेवायला तयार नव्हते. थोड्या वेळी जेवतो असं सुरू होतं. आणि त्याच वेळी आपल्या सगळ्यांना ती कथा देखील माहिती आहे की त्याने त्याच्या वहिनीला म्हटलं की मला शेगावला जायचं आहे, गजानन महाराजांना नैवेद्य करायचं आहे, म्हणून लवकरात लवकर मला झुणका भाकर किंवा पिठलं भाकर करून दे म्हणून. आणि तो शेगावला आला, पिठलं भाकरी घेऊन आला आणि महाराजांनी त्याच्या नैवेद्याचा स्वीकार केला. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यामधून देखील एक आपल्याला अत्यंत महत्वाचा असा बोध घ्यायचा आहे.
गंमत अशी आहे की आपण सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे की गजानन महाराज म्हटले की पिठलं भाकरी किंवा झुणक्या भाकरीच आलं पाहिजे म्हणून. का बरं? गजानन महाराज दुसरं काही खात नव्हते का? हे त्यामधून त्यांनी आपल्याला हे दाखवून दिलेलं होतं की मला पंचपक्वान्न काय किंवा जे पिठलं भाकरी काय, दोन्ही माझ्या दृष्टीने एक तुल्य आहे. गजानन महाराज पिठलं भाकरीशिवाय दुसरं काही खातच नव्हते असं नाही. आपल्या सगळ्यांचं असं हे झालेलं आहे की गजानन महाराजांचं पारायण म्हटलं, गजानन महाराजांचं प्रगटगीत म्हटलं, गजानन महाराजांचं पुण्यतिथी म्हटलं की लगेच पिठलं भाकरी किंवा पिठलं पोळी गेली, झुणका भाकरी गेली की आपल्याला झालं. काय तर गजानन महाराजांना ते आवडायचं म्हणून. मान्य आहे ते त्यांना आवडत होतं, परंतु ते त्यांना का आवडत होतं? त्यांनी त्यामधून देखील एक उद्देश त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. त्यांचा जो उद्देश तो आहे की प्रत्येक जण पंचपक्वान्नाचं आपल्याला घरी प्रत्येक जण नैवेद्याला म्हणून पंचपक्वान्नच करेल असं नाही आहे. तर परमार्थ कसा आहे, परमार्थ कसा असावा आणि परमार्थ कसा आहे तर सर्वसामान्यांना रुचेल, सर्वसामान्यांना झेपेल असा तो परमार्थ असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा भाऊ करता कामा नये किंवा कोणत्याही गोष्टीमुळे लोकांच्या मनात कोणताही किंतु परंतु येता कामा नये, हा त्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी पिठलं भाकरी जी आहे ही सर्वसामान्यांना म्हणजे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला ती सहजपणे करता येऊ शकते, सहजपणे. आणि त्यांनी ते सांगितलं की म्हणून मी याचं ग्रहण करतो आहे म्हणून. जो उद्देश असतो संतांचा तो अत्यंत महत्वाचा असतो. आता आपल्याला माहिती आहे काकांनी देखील त्रिपदी परिवार स्थापन केला, काकांनी देखील त्रिपदी सुरू करून दिलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या खामगावला काय, इथं मलकापूरला काय किंवा बऱ्याच ठिकाणी साहजिक आहे लोकांना असं वाटतं की आपल्याकडे बरेच दिवसानंतर पहिल्यांदा त्रिपदी होते आहे आणि बरेच दिवसानंतर पहिल्यांदा त्रिपदी होते आहे म्हणून मग काहीतरी आपण खायला करावं किंवा काहीतरी जेवण ठेवावे असं होतं. उद्देश आपला सगळ्यांचाच चांगला असतो आणि मग आपण ते सुरुवात करून देतो, जेवणाची म्हणा, नाश्त्याची म्हणा सुरुवात करून देतो. परंतु संत इतके बारकाईने पाहतात, इतकी त्यांची दूरदृष्टी असते की काका देहात असताना देखील या गोष्टी नेहमी घडायच्या. मग एक दोनदा असं झाल्यानंतर काकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणीही त्रिपदीला जेवण किंवा नाश्ता हा प्रकार ठेवू नये. कारण असं आहे, त्याच्या मागचं तत्व असं आहे, त्याच्या मागचं कारण असं आहे की ही जी उपासना आहे ही उपासना सगळ्यांना सहजरित्या पटकन करता आली पाहिजे. एखाद्याला जर वाटलं माझ्या घरामध्ये घरी त्रिपदी घ्यायची आहे तर त्याच्या डोक्यात तोच पहिला विचार येईल किंवा आपल्याला जर त्रिपदी घ्यायची आहे तर मग हे एवढे 50-100 लोकांचं आपल्याला जेवण करावं लागेल, 50-100 लोकांचा नाश्ता करावा लागेल. प्रत्येकाची परिस्थिती सारखी असते असं नाहीये. संत या पद्धतीने विचार करत असतात, ही त्यांची दूरदृष्टी असते. आणि म्हणून मग काकांनी सांगितलं होतं की फक्त त्रिपदीचा जर कोणता प्रसाद असेल तर दाण्याचं कूट आणि साखर हा त्रिपदीचा मुख्य प्रसाद आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं चहा कॉफी पर्यंत ठीक आहे, परंतु नाश्ता म्हणा, जेवण म्हणा हे करायचं नाही, हे काकांनी अगदी स्ट्रिक्टली सांगितलं होतं. आपला भाव जो असतो हा आपला भाव देखील अगदी सरळ साधा सहज असतो. कारण आपल्याला वाटते बरेच दिवसानंतर आपल्याकडे त्रिपदी होते आहे, बरेच दिवसानंतर आपल्याकडे कोणतीतरी उपासना घडते आहे आणि बरेच दिवसानंतर आपल्याकडे उपासना घडत असल्यामुळे त्या निमित्ताने तेवढंच अन्नदान म्हणा किंवा त्या निमित्ताने आपल्याकडे लोक येतात आहे म्हणून मग आपण जेवण ठेवावं, म्हणून मग आपण नाश्ता ठेवावा असं वाटतं. परंतु मग नेमकं गजानन महाराजांना देखील हेच सांगायचं होतं की पिठलं भाकरी किंवा पिठलं पोळी, झुणका भाकरी जे म्हटलेलं आहे तर झुणका भाकरी म्हणा, पिठलं भाकरी म्हणा याचा मागचा उद्देशच हा होता की मला हा नैवेद्य देखील चालतो. मला असं नाही आहे की मला पंचपक्वान्नाचंच हे केलं पाहिजे म्हणून. हा आपण सगळ्या लोकांनी त्यानंतर हे केलेलं आहे. बरेचदा पहा गुरुचरित्राचं आपण पारायण करतो. गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर त्याची समाप्ती असते तर त्या समाप्तीला एक आपला असा काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी आपल्या त्या परंपरेने रूढीनुसार चालत आल्यामुळे ती पद्धतच पडून जाते. तो एक नियमच असा बनल्यासारखा होतो. आपण सहज म्हणतो की नाही गुरुचरित्राची समाप्ती आहे ना, गुरुचरित्राची समाप्तीला याची घेवड्याची भाजी म्हणजे वालाच्या शेंगाची भाजी ही असलीच पाहिजे. का बरं? दत्त महाराजांना दुसरी कोणती भाजी चालत नव्हती का? असं नाहीये. त्यामध्ये गुरुचरित्रामध्ये 18व्या अध्यायामध्ये त्या घेवड्याच्या वेलाची कथा आहे. महाराज तो जो वेल आहे त्या ब्राह्मणाकडचा वेल उपटून टाकतात आणि म्हणून आपण म्हटलं की महाराजांना घेवड्याची, कारण त्यांनी त्या दिवशी भिक्षेमध्ये महाराजांना घेवड्याची भाजी वाढलेली होती. घेवड्याच्या शेंगा होत्या, त्या शेंगा उकडवून त्यांनी दिल्या होत्या.
महाराजांनी त्याची परिस्थिती नसल्यामुळे त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि महाराजांनी सांगितलं की नाही, मला पंचपक्वान नाही सारख्या आहे आणि तू उकडून दिलेल्या त्या शेंगा आहेत, तर या शेंगा देखील मला सारख्याच आहे, त्या देखील मला प्रिय आहे. असं महाराजांचं वचन जे आहे, हे महाराजांचं वचन आपण आपल्यासाठी लावून घेतलं आणि आपण म्हणतो नाही, महाराजांना घेवड्याची भाजी, वाल्याच्या शेंगांची भाजी आवडते, नव्हे ती अगदी केल्याच गेली पाहिजे. काही काही गोष्टी ज्या आहेत, म्हणूनच संतांचं जे चरित्र असतं, संतांचं चरित्र, संतांचं व्यवहार, संतांचं चालणं बोलणं, संतांचं कर्म, हे जे आहे, तर हे आपण थोडस डोळ्यात दृष्टीने बघायला हवं. आपण जर ते डोळ्यात दृष्टीने बघितलं तरच त्यामधून आपल्याला नेमका जो बोध आहे, हा नेमका बोध होत असतो. आणि म्हणून या ज्या काही गोष्टी असतात, तर या गोष्टी आहेत. नंतर आणखी महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख येतो की आपले सर्वांचे दत्त संप्रदायाचे जे अर्धोयू आहे, आपल्या सगळ्यांना आपण त्यांची उपासना करतो, आपल्या नामघोषामध्ये त्यांचं नाव घेतो, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची आणि महाराजांची, गजानन महाराजांची शेगावला भेट झाली. ते दर्शनाला आले होते. त्यावेळी महाराजांनी सांगून ठेवलं होतं सगळ्यांना, त्यांचे जे शिष्य होते त्यावेळी, जे भक्त होते, तर त्यांना सांगितलं होतं की आज माझा गुरुबंधू माझ्या आपल्या मठामध्ये येणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने अत्यंत सगळी झाडलोट करून ठेवा, सगळी स्वच्छता करून ठेवा, अजिबात इतकुसाही केर दिसता कामा नये, कारण तो स्वच्छतेचा भोक्ता आहे, असं महाराजांनी त्याच्यामध्ये सांगितलं. मग तो स्वच्छतेचा भोक्ता आहे म्हणजे गजानन महाराज अस्वच्छता पाळणारे होते का? नाही. आपल्याला ह्याच गोष्टी काही शिकायच्या आहे. त्याच्यामधून गजानन महाराजांनी जे सांगितलं आहे की आपल्याला प्रत्येकाला देखील जी स्वच्छता आहे, जी शुचिता आहे, ही स्वच्छता, ही शुचिता राखणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आज आपण पाहतो, आज ज्यावेळी आपण शेगावला जातो, तर त्यावेळी म्हणजे पहा, महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलेली जवळपास 125 वर्ष त्या घटनेला होऊन गेले, त्यावेळी सांगितलेली जी गोष्ट आहे ती संस्थांनी किती यांनी पाळलेली आहे. महाराजांचा शब्द जो आहे, हा महाराजांचा शब्द किती पाळला जातो. आज जर आपण शेगावला संस्थांमध्ये गेलो तर आपल्याला इतकुसा देखील कचरा त्या ठिकाणी दिसत नाही, इतकुसा देखील अशी अस्ताव्यस्तपणा जो आहे हा दिसत नाही. त्याला कारण असते की महाराजांनी ते सांगितलं तर तो एक परिपाठ झाला. तिथे सांगितल्यानंतर म्हणजे ते एक निमित्त झालं होतं. वासुदेवानंद सरस्वती भेटायला गेले आणि तेही त्यांनी सांगितलं की माझा गुरुबंधू येत आहे आणि तो अत्यंत स्वच्छतेचा भक्त आहे, तो तापट आहे, त्याला जर अस्वच्छता दिसली तर तो निश्चितपणे या ठिकाणी चिडेल, असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु तो जो परिपाठ झालेला आहे, त्या मागचा उद्देश असा आहे, त्या मागचा उद्देश अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो उद्देश असा आहे की प्रत्येकाने जे आहे, तर प्रत्येकाने वागताना जे आहे, तर हे वागताना स्वच्छता जी तुमची आहे, ही स्वच्छता तुमची असली पाहिजे. नीटनेटकेपणा जो आहे, हा नीटनेटकेपणा असला पाहिजे. या काही गोष्टी ज्या आहे, हे संतांचं ब्रीद असते. आपल्याला सगळ्यांना पुन्हा वारंवार आपण प्रत्येक ज्या गोष्टी आहे, कारण आपण संत म्हणून जे आहे हे काकांना सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून आपली साहजिकच इतर संतांचं ज्यावेळी आपण चरित्र वर्णन करतो त्यावेळी आपल्या काकांची तुलना केल्या जाते, कारण आपण प्रत्यक्षपणे ती गोष्ट अनुभवलेली आहे. आपल्याला माहिती आहे की काकांची देखील स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला माहिती आहे. काकांचा नीटनेटकेपणा कसा होता हे प्रत्येकाला माहिती आहे. काकांचा व्यवहार जो होता, हा व्यवहार प्रत्येकाला माहिती आहे. चोखपणा जो आहे तो माहिती आहे. वक्तशीरपणा जो आहे, हा वक्तशीरपणा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर महाराजांचे जे जीवन दर्शन आहे, गजानन महाराजांचे जीवन दर्शन आहे, यामधून प्रत्येक जर आपण अध्याय घेतला तर प्रत्येक अध्यायामधून आपल्याला असा कुठला ना कुठला जो बोध आहे, कुठलं ना कुठलं जो मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन आपल्याला मिळतं. जो बोध आहे, हा बोध आपल्याला प्राप्त होत असतो. आणि म्हणून संतांची जी चरित्र आहे, ही संतांची चरित्र म्हणूनच वाचायची असतात. म्हणून ती संतांची चरित्र ते आपल्याला बघायची असतात. नाही तर नुसती पोथी वाचली आणि ठेवून दिली, मग त्याचा काही उपयोग नाहीये. ते तुम्ही वाचलं, त्याचं ते तुम्हाला जे काय फळ आहे, हे फळ सहजपणे मिळेल तुम्हाला. परंतु त्यामागचा जो उद्देश आहे, त्यामागचा पारमार्थिक जो बोध आहे, तर हा पारमार्थिक बोध हा मात्र आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे. संतांचं जे तत्व असतं, तर ते संतांचं तत्व असतं यथा देहे तथा देवे. आपल्या काकांनी देखील आयुष्यभर तेच तत्व पाहिलं की यथा देहे तथा देवे.
आपल्या देहाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी देवासाठी केल्या गेल्या पाहिजे, तशाच गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजे. आता सहज विषय निघालेला आहे म्हणून आपण पाहतो, आपण सांगतो की आपल्याला स्वतःला अगदी स्वच्छ असा रोज अंघोळ झाल्यानंतर अंग पुसायला टॉवेल लागतो. असा जर गच्चा टॉवेल असला, मळलेला टॉवेल असला तर आपल्याला ते अंग पुसावंसं वाटत नाही. स्वतःसाठी आपण, म्हणूनच संतांचं जे तत्व आहे, यथा देहे तथा देवे, जसं आपल्या देहाला पाहिजे तसंच आपण देवासाठी केलं गेलं पाहिजे. आज अनेक घरी आपण जर गेलो तरी सत्यता आहे, अनेक घरी गेल्यानंतर आपल्याला दिसते किंवा देव पुसण्याचं जे फडकं ज्याला आपण म्हणतो ते फडक्यासारखंच असते. प्रत्येक माझा देव पुसायचं वस्त्र असलं पाहिजे, परंतु आपण त्याला फडकं, आपण म्हणतो देव पुसायचं फडकं कुठे आहे, कारण त्याची किंमत आपण फडक्यासारखीच करतो. ते देव पुसणं झाले की ते स्वच्छ वास्तविक पाहता साबण लावून, थोडस सर्फ लावून व्यवस्थित धुवायला पाहिजे. अगदी जसं आपल्याला टॉवेल लागतो तसं तो भगवंतालाही असला पाहिजे. आपल्याला जर थोडासा असा कुजट वाचलेला पावसाळ्याच्या दिवसामध्ये पहा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळी वास येतो कपड्यांना त्यावेळी ते कपडे आपल्याला घालावेसे वाटत नाही, त्या कपड्याने आपल्याला अंग पुसावंसं वाटत नाही. आणि मग भगवंताला रोज आपण ज्यावेळी पुसतो त्यावेळी त्या वासाच्या कपड्याने भगवंत प्रसन्न होणार आहे का? कोणतीही पूजा आपण का करायची असते तर भगवंत प्रसन्न व्हावा, आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर आपल्या मधला जो अंतरात्म्यामधला, आपल्या अंतरामध्ये बसलेला जो भगवंत आहे, आपल्या देहामध्ये असलेला जो ईश्वर आहे, तर तो ईश्वर देखील प्रसन्न झाला पाहिजे. म्हणून कुठलेही साधना म्हणा, कुठलीही पूजा पद्धती म्हणा, ही पूजा पद्धती आपल्याला करायची असते. आणि आपल्या या अशा कर्मामुळे, आपण जे अशा प्रकारचे कर्म करतो तर या अशा प्रकारच्या केलेल्या कर्मामुळे भगवंत खरोखरच प्रसन्न होईल का, हा प्रत्येकाने आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. काय हरकत आहे, 2 चांगले नॅपकिन आणले मोठे, रोज एक दिवसात ते एक एक नॅपकिन वापरला. ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला रोज नवीन म्हणजे धुतलेले रोज चांगले कपडे लागतात, त्याच पद्धतीने देवासाठी देखील आपण जर एक चांगला मोठा नॅपकिन आणला, तर नॅपकिन रोज पूजा झाल्यानंतर जर धुतला, व्यवस्थित साबणाने धुतला, वाळत घातला, आपलं मन देखील प्रसन्न होते. परंतु भगवंतासाठी काहीतरी, आणि नंतर बरेच जणांचं म्हणणं असं असते की भगवंताला थोडी त्या गोष्टी कळतात. आता आपण दुसरा विषय असा आहे की या अगदी साध्या साध्या काही काही ज्या गोष्टी आहेत, त्या काही काही गोष्टी आणि काकांनी आपल्याला या बिंबवलेल्या आहेत आपल्या मनावर, की बाबा आपल्या भक्तांना या गोष्टीची सवय लागायला पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की अजूनही आपल्याला ती सवय लागलेलीच नाही. पहा की ज्यावेळी आपण पाहतो भगवंताला, देवाला ज्यावेळी आपल्याला नैवेद्य अर्पण करावायचा असतो, आपला शब्द जो आहे हा म्हणतो की नैवेद्य दाखवा, असं आपण म्हणतो. देवाला नैवेद्य दाखवून आला का? आपले जे शब्द आहे हे शब्द आपल्याला कधी कधी होतात. नैवेद्य जो आहे हा नैवेद्य देवाला अर्पण करायचा असतो, दाखवायचा नसतो. नुसतं दाखवल्यानंतर आपण म्हणतो दाखवा, दाखवल्यानंतर भगवंत स्वीकार करेल का? स्वीकार करणार नाही, तो आपल्याला अर्पण करायचा आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आपण एक टिपिकल अशी पद्धत झालेली आहे अनेक घरांमध्ये की नैवेद्य जर वाढायचा तर एक छोटीशी नैवेद्यासाठी म्हणून पोळी करतात आणि त्याच्यावर थोडे थोडे पदार्थ त्याच्यावर वाढतात. म्हणजे एखाद्या पक्षाचं पोट देखील त्यांनी भरणार नाही असं ते नैवेद्य देवाला देतो आपण. मग आपल्याला स्वतःला किमान 2 पोळ्या 3 पोळ्या लागतात ना, आपल्याला सगळं व्यवस्थित लागते. आणि एका त्या छोट्या पोळीवर आपण सर्व वाढलेलं भगवंत कसा खाणार आहे? मग आपल्याला जर ज्या पद्धतीने आपल्याला लागतं त्या पद्धतीने जर देवाला जर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं, एक चांगलं मोठं ताट घ्या, त्या ताटामध्ये अगदी व्यवस्थित चांगले ज्या पद्धतीने आपल्याला लागते तेवढे वाटीमध्ये भाजी घ्या, आमटी घ्या, चटणी, कोशिंबीर, जे काय तुम्ही केलेलं असेल. भगवंताचं म्हणत नाही की मला 4 भाग स्वयंपाक द्या म्हणून, परंतु जे काय केलं असेल ते व्यवस्थित भरपूर द्या, की किमान एका माणसाचं पोट भरलं पाहिजे. आणि मग या गोष्टी तुम्ही देवाला अर्पण करा. पहा, निश्चितपणे तुम्हाला कुठेतरी जाणीव येईल की नाही आज माझा देव जेवलेला आहे. कुठेतरी उगीच जे संतांचं चरित्र आपल्याला त्याच्यामधून अनुभवायचं आहे. नामदेव महाराजांच्या
ज्यावेळी आपण चरित्रामध्ये पाहतो नामदेव महाराजांचे चरित्र, त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग म्हणूनच प्रगट झालेला आहे. कारण त्यांची जी आर्तता होती, भगवंताला जेव घालायची जी आर्तता होती, त्या आर्ततेपोटी पांडुरंग प्रगट झालेले आहे. तशी आर्तता जी आहे, तशी आर्तता, तशी तळमळ आपल्याला देखील असली पाहिजे की नाही, मी स्वयंपाक केलेला आहे, हा स्वयंपाक मी माझ्या देवासाठी केलेला आहे. माझ्या देवाला निश्चितपणे आज असा स्वयंपाक केल्यानंतर त्यांना चांगलं वाटेल, त्यांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून. असा जर आपल्यामध्ये जर भाव असला तर निश्चितपणे भगवंत जो आहे, हा भगवंत शेवटी आपण नंतर आपणच म्हणतो, मग आपण एखाद्याने जर म्हणलं ते तेवढं काय नाही, भगवंत वासाचाच भुकेला आहे. अरे वासाचा भुकेला आहे हे आपणच आपलं ठरवतो. या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टीमध्ये आपण कुठेतरी बदल केला गेला पाहिजे. आता विषय निघाला म्हणूनच सांगतोय, म्हणजे कदाचित मी ठरवलं एक वेगळं होतं बोलायचं, परंतु विषय जो निघत गेला त्यावरून किमान याच्यामध्ये पैकी आपण एखादी गोष्ट जरी केली तरी खऱ्या अर्थाने आपण काकांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, आपण काकांच्या सहवासामध्ये जे राहिलेलो आहे, तर त्याला कुठेतरी काकांनी शिकवल्यानुसार आपण वागतो आणि काहीतरी काकांनी शिकवल्यामुळे काकांची जी सेवा आहे ती कोणत्या तरी एका अंशाने सेवा होईल असं आपण समजूया. पहा, ज्यावेळी नवरात्रामध्ये आपण पाहतो, नवरात्रामध्ये देवीच्या देवळामध्ये जायला इतकी गर्दी असते आणि त्यातल्या त्यात स्त्रिय वर्गाची गर्दी सगळ्यात जास्त असते. घरचं नवरात्र राहून देतात आणि पहिले देवीच्या देवळामध्ये जातील अशी गत आहे. बरं, देवीच्या देवळामध्ये गेल्यानंतर प्रत्येक स्त्री देवीच्या देवळामध्ये जाऊन ओटी भरते, हे आपल्याला माहिती आहे. ओटी भरताना ती ओटी जी आहे, या ओटी भरण्याचा नमुना फार प्रत्येकचा असा वेगवेगळा असतो. आपण पाहतो की तिथे दुकानं लागलेली असतात देवीच्या देवळाच्या बाहेर. तो एक खण मिळतो, तो खण जेमतेम इतका तो विरविरीत खण असतो की त्याने तो जो खण आहे तो जर आपण घेतला आणि असं त्याला जर दोन्ही हाताने हे केलं तो पूर्ण फाटतो, असा तो खण असतो. ते जे तांदूळ असतात तिथे देणारे, तिथे जे दुकानामध्ये ओटीचं सामानच मिळते तिथे म्हणा, किंवा आपण माहूर म्हणा, तुळजापूर म्हणा, अंबेजोगाई म्हणा, कोल्हापूर म्हणा, कोणत्याही ठिकाणी जर गेलो तर अशी ती दुकानं असतात आणि आपण सांगतो किंवा आम्हाला देवीची ओटी भरायची आहे. मग ती देवीची ओटी भरायची म्हटलं की आपल्याला 50 रुपये 51 रुपये जे काय असेल त्याच्यामध्ये ते सगळ्या वस्तू आपल्याला देतो. ते नारळ पूर्ण कोरडं असतं, त्याच्या अजिबात ओलत नसतं. नंतर ती त्याच्यामध्ये सुपारी टाकायची असते, ती सुपारी इतकी छोटी असते की ती सुपारी जर आपण फोडली तर त्याच्यामध्ये पूर्ण त्याला आतमधून जाळं लागलेलं असते, अशी ती सुपारी असते. नंतर जो खण असतो किंवा जे ब्लाउज पीस आपण म्हणतो त्याने भरतो, तर ते 50 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर असा तो तुकडाच असतो. मग हेच तुम्ही एखाद्या तुमच्या नातेवाईकाला देऊन पहा. ही जी ओटी आहे, ही ओटी तुम्ही एखाद्या तुमच्या नातेवाईकाला जर दिली तर 4 ठिकाणी ती बाई तुमचं वाभाडं काढेल की नाही. मग त्या बाईने वाभाडं काढू नये म्हणून आपण तिला चांगलं करतो आणि देव बोलत नाही म्हणून देवाला कसंही केलं, हे चांगलं आहे का, योग्य आहे का? आपण ज्या पद्धतीची कर्म करतो त्याच पद्धतीची जी फळं आहेत त्याच पद्धतीची फळं आपल्याला मिळतात. आणि मग आपण बरेचदा म्हणतो नाही आम्ही देवाचं इतकं करून राहिलेलं आहे पण आम्हाला काहीच मिळत नाही. तुम्ही हे अशा प्रकारचं करता आहे की ज्यांनी भगवंत तो स्वीकारतच नाहीये. मग तुम्ही जर असे कर्म केले की जे भगवंताला मान्यच होणार नाही, भगवंत स्वीकारणारच नाही, तर त्याचा काहीतरी उपयोग होईल का? त्याच्यापेक्षा तुम्ही अगदी असं म्हणून 4 ठिकाणी गेल्यानंतर 4 देवीची ओटी भरलीच पाहिजे 4 मंदिरामध्ये असं बंधन नाहीये. एकाच देवीची ओटी भरा. देवीची तुम्हाला ओटी भरायची नसेल तर एखादी तुमच्या घरी येणारी जी एखादी मोलकरीण असेल तिची जरी तुम्ही ओटी भरली, चांगला 90 सेंटीमीटर 1 मीटर चांगला 2x2 चा कपडा घ्या, 100 रुपये मीटर असला तरी चालेल. थोडस किमान ओटी भरताना तांदूळ असे घ्या की त्या बाईच्या घरी जर 3-4 व्यक्ती असेल तर त्यांचा भात एका वेळेचा तर तो भात झाला पाहिजे. 2 चांगल्या सुपाऱ्या तिथे द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ओटी त्या स्त्रीची जरी भरली तरी देखील ती स्त्री इतकी प्रसन्न होईल की तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. ह्या ज्या काही गोष्टी आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला मुळात काकांनी सांगून ठेवलेल्या आहे. या ज्या गोष्टी आहे या काकांनी सांगितलेल्या आहे, परंतु आपण बरेचदा हा तुमचा माझा प्रत्येकाचाच आहे. आपण जो व्यवहार करतो आहे आपण केवळ आपल्याला जे रुचेल, जे आपल्यासाठी जे फायद्याचं असेल अशाच गोष्टी आपण म्हणतो नाही म्हणतो या आम्हाला काकांनी सांगितलं होत्या म्हणून आम्ही करतोय. मग काकांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या त्याचा देखील सोयीस्करपणे आपण अर्थ जो आहे हा अर्थ लावत असतो. म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
काकांना आणखी एका गोष्टीची खूप किडी व्हायची. इकडे पुरुष वर्ग त्यांना माहिती आहे सगळ्यांना की फुलं जी आपण अर्पण करायचं, आपण यज्ञामध्ये वगैरे जे फुलं आणायचो तर ते पिवळ्या रंगाचे जे गिलाटीचे जे फुलं मिळतात ते काकांना अजिबात आवडत नव्हते. अजिबात काका म्हणायचे की ते फुलं हे करू नका. त्याला कारण असं आहे की त्या गिलाटीच्या फुलांची आजपर्यंत कोणी पाहिली आहे का की त्या गिलाटीच्या फुलांची वेणी कोणत्या स्त्रीने आपल्या डोक्यात मारलेली आहे? कारण त्या फुलं असे असतात की त्याला कुठल्याच प्रकारचा सुगंध नाही, कुठल्याच प्रकारचा देखणेपणा नाही, कुठल्याच प्रकारचं काही त्याला हे नसते आणि ते आपण भगवंताला का वापरायचे? त्याच्यापेक्षा जर नसतील फुलं, सुवासिक फुलं वहा. जर फुलं नसतील तर सरळ एखादी अत्तराची बाटली आणा, नुसतं अत्तर देवाला लावलं तरी देखील चालू शकतं. म्हणजे कोणत्याही ज्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत तर या गोष्टी करत असताना त्या मागची जी भावना आहे तर त्या मागची भावना ही प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. ही जर प्रत्येकाने त्या मागची भावना, त्या मागचा जो उद्देश आहे हा जर लक्षात घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपण काय करतो आहे हे समजायला लागेल. आणि मग आपल्याला ते एकदा का समजलं की निश्चितपणे पुढचा जो आनंद आहे हा स्वतःलाही आनंद प्राप्त होतो, इतरांनाही त्या गोष्टीचा आनंद प्राप्त होतो. आता आणखी आपल्याला लक्षात येते, आणखी एक आपल्याला अनुभवायला येते की ज्यावेळी आपण आपल्याला यथा देहे तथा देवे असं म्हटलेलं आहे, संतांनी ते तत्व पाळलेलं आहे. तर यथा देहे तथा देवे ही तत्व कसं हे करायचं तर बऱ्याच ठिकाणी हा भाग सुरू झालेला आहे. काकांचे जे सहवासामध्ये आलेले आहे तर अनेक ठिकाणी या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. ज्यावेळी आपण देवाची पूजा करतो तर त्यावेळी देवाची पूजा करत असताना साधारणतः पावसाळ्यामध्ये आपल्याला स्वतःला पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये गरम पाणी लागते. मग देवाला देखील आपण पूजा करताना, स्नान घालताना तेवढं गरम पाणी करून घ्यावं. उन्हाळ्यामध्ये ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये आपण गार पाण्याने आपण स्वतः आंघोळ करतो, देवाला देखील गार पाण्याने आपण पूजा केली तरी चालते. परंतु हे करून पाहायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत की काय हरकत आहे की आपण पावसाळा लागला, एकदा पावसाळ्याला आपल्याला सुरुवात, ज्यावेळी आपण आपल्या गरम पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करतो त्यावेळी देवासाठी देखील आपण 2 मिनिटांमध्ये आपण हे करू शकतो. मग अशा ज्या गोष्टी केल्या तर खरोखर म्हणजे मग त्यावेळी आपल्याला तू आणि मी वेगळा नाही या मागचे जे तत्व आहे. आता आपण खरं चाललो आहे, काकांनी या गोष्टी आपल्याला का सांगितल्या तर सर्व खल्विदं ब्रह्मास्मी, आणि तू आणि मी जे आहे हे आपण एकच आहे, हे वेगळं नाही आहे. हे जे आपल्याला संतांनी दाखवलेलं आहे की सोहम सोहम जे आहे तू आणि मी हा एकच आहे. ज्यावेळी आपण अशा गोष्टी आहे, ज्यावेळी आपण असे जे कर्म आहे तर हे असे कर्म, या पद्धतीचे कर्म जसे जसे आपण करत राहू तशी तशी आपल्याला आणखी आणखी त्या कर्मांची देखील आवड निर्माण होते. ती जी साधना आहे ती साधना आपली खऱ्या अर्थाने फलद्रूप होते असं आपण म्हणतो. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे, ही जी सेवेची सेवा करत असताना, म्हणून काकांनी म्हटलेलं होतं की सेवा करत असताना अतिशय दक्ष राहून सेवा करावी लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये दक्षता आपण बाळगली पाहिजे. दक्षता जर आपण ती बाळगली तर निश्चितपणे तर ह्या ज्या गोष्टी आहे, म्हणून संतांचं जे चरित्र आहे तर हे संतांचं चरित्र ऐकण्याचं किंवा संतांच्या चरित्राचं पारायण करण्याचा मूळ उद्देश जो आहे हा संतांच्या चरित्राच्या पारायणाचा मूळ उद्देश हाच असतो. आणि म्हणून आपण आता याच्या पुढे लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण कोणत्या एखाद्या पोथीचं पारायण करतो, कोणत्या एखाद्या चरित्र ग्रंथ वाचतो, एखादी आपण कोणत्या संतांचे बोध जे आहे हे बोध वाचतो, त्यावेळी ते बोध वाचत असताना हे आपण डोळसपणे वाचले पाहिजे. हे जे आहे हे आपण डोळसपणे या ज्या गोष्टी आहेत या आपण स्वीकारल्या पाहिजे. म्हणजे निश्चितपणे मग आपल्याला संतांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या संतांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपण कुठेतरी आचरणामध्ये आणतो आहे. आणि आचरणामध्ये आणलं की ती देखील एक प्रकारची सेवाच असते. आता बरेच जण म्हणतात की काकांनी देह सोडून गेले काका, आणि त्यामुळे आम्हाला काकांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं नाही. केवळ हातपाय चेपणं, झाडझूड करणं म्हणजे सेवा आहे का? नाही. आपण सेवेचा अर्थ हा सीमित घेतो, मर्यादित घेतो की केवळ झाडझूड केली, संतांच्याकडे रोज दर्शनाला गेलं, त्यांच्यासाठी काहीतरी कपडे त्यांचे धुतले, त्यांच्यासाठी जेवण केलं, त्यांच्यासाठी केलं की ती सेवा झाली. तेवढाच अर्थ नाहीये सेवेचा.
तर सेवा म्हणजे त्यांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना अभिप्रेत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या आवडणाऱ्या गोष्टीपैकी एखादी जरी कोणती आपण गोष्ट केली तरी देखील ती खऱ्या अर्थाने सेवा घडते असं आपण सांगतो. उदाहरणार्थ पाहू आपण की काकांना अजिबात ज्यावेळी चादर टाकायचे काका गादीवर, तर त्यावेळी एकही त्याच्यावर वळी पडलेली आवडत नसायची. मग आपण जर तोच भाव लक्षामध्ये ठेवला आणि आपण जर म्हटलं की नाही, आमच्या काकांना अजिबात एकही वळी पडलेली, चादरीवर एकही वळी पडलेली आवडत नव्हती, असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ती आपली एक सेवा झालेली आहे, ती एक आपली सद्गुरु सेवा झालेली आहे. कारण आपण म्हणताना काय म्हटलेलं आहे की आमच्या काकांना आवडत नव्हतं, आमच्या सद्गुरूंना आवडत नव्हतं, आणि आमच्या काकांना आवडत नव्हतं, आमच्या सद्गुरूंना आवडत नव्हतं, म्हणून आम्ही अशा प्रकारे एकही ओळी ठेवणार नाही, चादरीवर एकही छळी जी आहे ती पडू देणार नाही, असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ती सेवा होते. म्हणजे त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात तर त्या आवडणाऱ्या गोष्टींपैकी एखादी जरी आपण गोष्ट केली तरी देखील ती खऱ्या अर्थाने सेवा झाली, सेवा आपल्या त्यांनी घडली असं आपण म्हणू शकतो. मग त्यासाठी ते प्रत्यक्ष देहामध्येच असले पाहिजे किंवा देहामध्येच नसले पाहिजे याचं कुठलंही बंधन संतांना नाही आहे. आपण पाहतो, म्हणतो आपण असंच, म्हणजे सेवा कशी करायची याला देखील फार अर्थ आहे. अनेकदा आपण बऱ्याचदा पाहतो की या सेवा करत असताना अहंकार देखील येत असतो. हा सेवा करताना अहंकार येऊ नये ही गोष्ट आपल्याला प्रत्येकाने आपल्याची कुठेतरी खुंदाड बांधली पाहिजे की आपल्या त्यांनी जर सद्गुरू, कारण सेवा करणारे आपण नाहीये, सेवा जी करून घेतात ते सद्गुरू आपल्याकडून करून घेत असतात, आणि मग सद्गुरू जर आपल्याकडून सेवा करून घेतात तर कुठल्याच प्रकारचा अहंकार हा त्या सेवेने उत्पन्न होता कामा नये. कारण सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे की अहंकाराचा वारा न लगे माझ्या सुकुमारा. आणि आपले काका देखील त्या बाबतीत खूप दक्ष होते की त्यांच्या बरोबर लक्ष द्यायचं की कोणाला अहंकार झालेला आहे, कोणाला काय झालेलं आहे, प्रत्यक्ष वागण्यामधून आपल्या बरोबर लक्ष द्यायचं की लगेच ते आपल्याला जमिनीवर आणायचे. आपण थोडस वरती व्हायला उडायला सुरुवात झाली की लगेच ते आपल्याला जमिनीवर आणायचे. कारण संतांचं हे कार्यच आहे, ब्रीदर आहे की माझे जे कोणी शिष्य असतील, माझे जे कोणी दास असतील तर त्यांना अहंकार होता कामा नये. कारण अहंकार हा स्वतःचा तर नाश करतो, परंतु समस्त जे आपले हे आहे कर्म आहे त्या कर्मांचा देखील तो नाश करत असतो. आणि म्हणून सेवा अशी घडली पाहिजे की त्यामधून अहंकार येता कामा नये, कुठल्याच प्रकारचा अहंकार जो आहे हा अहंकार येता कामा नये. आणि म्हणजे जास्तीत जास्त हा एक खूप मोठी शक्यता असते की या सेवेमधून अहंकार जो आहे हा अहंकार वाढीच लागत असतो. आणि म्हणून आपण एक गोष्ट कायमच लक्षात ठेवली पाहिजे की सेवा करून घेणारे हे सद्गुरू आहे. आपल्या त्यांनी जसं जायचं काही चाललं जात नाही, 2 पावलं देखील आपण चालू शकत नाही, परंतु ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये असते त्याच वेळी ते आपल्याकडून फक्त निमित्त मात्र आपण असतो. निमित्त मात्र हे आपण आहे, जे करून घ्यायचं आहे ते स्वतः सद्गुरू करून घेणारे आहे. कारण सर्व समर्थ ते आहे, हे सर्व समर्थ असल्यामुळे ते आपल्याकडून ज्या ज्या त्यांना गोष्टी करून घ्यायच्या आहे त्या त्या गोष्टी ते आपल्याकडून करून घेतात. फक्त निमित्त मात्र म्हणून ते आपल्याला पाहतात. आपण पाहिलं आयुष्यभर काकांनी अगदी शेवटच्या क्षणीपर्यंत आपण जर काकांना विचारायला गेलो, नमस्कार केल्यानंतर काही आपल्या प्रत्येकाच्या समस्या असतात, समस्या विचारायला गेलो तर काकांनी असं कधीच म्हटलं नाही की नाही अमुक एक करा, मी सांगतो म्हणून तुमचं काम होईल. काका म्हणायचे नानांच्या ठिकाणी सांगा, नानांच्या पादुकांजवळ सांगा आणि निश्चितपणे तुमचं काम नाना करतील. वास्तविक पाहता काकांसारखं पूर्ण ब्रह्म असलेलं, परब्रह्म असलेलं जे स्वरूप आहे, जे व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे, ते जर आपल्याला असं सांगू शकते कुठल्याही गोष्टींचा स्वतःकडे कर्तेपणा न घेणं, कुठल्याही गोष्टीचा स्वतःकडे अहमपणा न घेणं, हे देखील एक अत्यंत महत्वाचं असं आपल्याला संतांच्या जीवनामधून शिकायचं. कोणतेही संत पाहतो, काकांचं एक आपण उदाहरण घेतलं, कोणतेही संत पहा त्यांनी कधीच मी केलं, मी करतो असं म्हणत नाही. आणि आपलं नेमकं उलट होतं, आपलं नेमकं उलट असतं. जरी लोकांनी केलं तरी आपण लगेच मिरवायला जातो, नाही नाही मीच केलं बरं, मी तिथं होतो म्हणून जमलं, नाही तर जमणार नव्हतं, त्यांनी तर नाहीच म्हटलं होतं, परंतु नाही मी सांगितलं की त्यांना असं असं झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत
तर या गोष्टींमधला भेद जो आहे म्हणजे सर्वसामान्यांमधला आणि संतांमधला जो भेद आहे, सर्वसामान्यांच्या आयुष्यामधला आणि संतांच्या आयुष्यामधला, सर्वसामान्यांच्या वागण्यामधला आणि संतांच्या व्यवहारामधला जो भेद आहे, हा भेद आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हा जो भेद आहे हा आपल्याला ठळकपणे दिसून येतो. मग म्हणूनच म्हटलेलं आहे की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काकांनी कधीही कर्तेपणा स्वतःकडे घेतला नाही. जेही करायचंय ते नानांनी केलं, जे करायचंय ते नाना करतील, हे आपण म्हटलेलं आहे. आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंचंच गुणगान गायलेलं. कोणतेही संत म्हणा, कोणतेही सद्गुरू म्हणा, हे कधी म्हणत नाही किंवा तुम्ही माझं महात्म्य वाढवा, माझी महती वाढवा, माझा मोठेपणा वाढवा म्हणून. हे आपल्या शिष्यांचं काम असतंय. जे सद्गुरू आहेत तर या सद्गुरूंच्या सेवकांचं, सद्गुरूंच्या शिष्यांचं काम असते की नाही, आपण आपल्या सद्गुरूंची महती जी आहे ही आपण आपल्या सद्गुरूंची महती वाढवली पाहिजे. आपण आपल्या सद्गुरूंचं महात्म्य जे आहे हे महात्म्य वाढवलं पाहिजे. ज्या आपण हे अगदी आणि सांगतो, फार मोठेपणे सांगतो की नाही, आमच्या काकांनी अगदी शेवटपर्यंत नाना केलं बरं, त्यांनी कधीही स्वतःचा मोठेपणा दाखवला नाही. मग आता आपण काय करायला पाहिजे? आपण काकाच करायला पाहिजे ना. आपण देखील काका असं म्हणणार नाही की तुम्ही माझी महत्व वाढवा, माझं महात्म्य वाढवा म्हणून. हे आपलं कर्तव्य आहे, हा आपला धर्म आहे, आपल्या शिष्यांचा हा धर्म आहे की आपण देखील आपल्या सद्गुरूंचं जे महात्म्य आहे हे आपल्या सद्गुरूंचं महात्म्य आपण वाढवलं पाहिजे. मग आपल्या काकांना अभिप्रेत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या काकांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी प्रसारित केल्या पाहिजे. त्या गोष्टींनुसार आपण वागलं पाहिजे. म्हणजे ती खऱ्या अर्थाने सेवा होते असं आपण सांगू शकतो. आणि त्याच पद्धतीने आपण प्रत्येकाने वागावं अशी संतांची देखील इच्छा असते. म्हणून संत आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला बोध जो करत राहतात, तर हा बोध म्हणून करत राहतात. अन्यथा बोध करण्याचं काही दुसरं हे नसते. कारण जनकल्याण करण्याचं, आपल्यासारखे जे रंजले गांजले आहे तर त्यांचं कल्याण करायचं, त्यांचा उद्धार करायचं. आपण संतांना म्हणतो, नाना म्हणतो आपण, अधमोद्धारक भक्त वत्सल दीनदया, की आपल्यासारखे जे अधम आहे त्या अधमांचा उद्धार करायचा. दीनदया असतात. संत कसे असतात तर ते दीनदयाळ असतात. आता गजानन महाराजांच्या याच्यामधलं देखील आपल्याला एक उदाहरण माहिती आहे की त्यांच्या संत जे वागतात, आपण म्हणतो की संतांची, या महाराजांनी हे चमत्कार केले बरं, या महाराजांनी अमुक हे केलं, गजानन महाराजांनी अमुक चमत्कार केले किंवा काय, असं काहीही नसते. हे त्यांचे सहज गुण असतात. त्याला लीला म्हणतात. आणि हे लीलयाने ते लीला करत असतात. अगदी सहजपणे त्यांना असं वेगळं कोणतंही करायचं काम पडत नाही. ज्यावेळी गजानन महाराजांचं संस्थानामध्ये ते बांधकाम सुरू होतं आणि आपल्याला माहिती आहे, पोथीमध्ये उल्लेख आहे की तो मोठा जो खांब आहे, हा खांब त्या जयपूरच्या बाईच्या अंगावर पडला. आता जयपूरच्या बाईच्या अंगावर पडला म्हणजे आपल्याला एक दिवस असं समज होता की राजस्थान मधलं जयपूर आहे, तिथल्या बाईच्या अंगावर पडला. परंतु तिथे आपल्या इथे मोठ्याच्या जवळ जयपूर कोथळी म्हणून गाव आहे. आणि त्या जयपूर कोथळी गावामध्ये एक देशमुख नावाचे व्यक्ती आहे, ते कुटुंब आहे. त्यांच्याकडे गजानन महाराज गेले होते. देहामध्ये असताना 3 दिवस त्यांच्याकडे श्रावणामध्ये मुक्काम केला होता. त्यांच्याकडे जाताना त्यांनी पादुका दिल्या होत्या. आणि ती बारी ज्यावेळी दर्शनाला गेलेली होती, अकोटच्या जवळ तिचं माहेर होतं. अकोटून येताना गजानन महाराजांची निश्चित भक्त होती. आणि ज्यावेळी ती गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेली होती तर त्यावेळी तिच्या अंगावर खांब पडला. एवढा मोठा खांब पडल्यानंतर तिला कुठल्याच प्रकारची इजा झाली नाही. आपण पोथीमध्ये वाचतो. तर ही सहजपणे लीला त्यांनी केलेली आहे. चमत्कार जो आपण म्हणतो, संतांना चमत्कार करण्याची गरजच नसते. परंतु आपल्यासारखे जे दुष्कर्मी लोक आहे, आपल्यासारखे जे गांजलेले लोक आहे, रंजलेले लोक आहे, भक्ती मार्गाला लावण्यासाठी म्हणून त्यांना अशा काही गोष्टी ज्या आहेत या काही गोष्टी कराव्या लागतात. मग सेवा कशी करायची हा जो भाग आहे, हा भाग असताना आपण बरेचदा म्हणतो, नवस करताना आपण म्हणतो, पटकन आपण नवस करताना देखील वास्तविकपणे नवस जो आहे हा आपण विचारपूर्वक केला पाहिजे. खरं तर नवस करूच नाही, नवस अजिबात बोलूच नाही. परंतु नवस जर एखाद्याने फारच बोलायचा असला तर तो विचारपूर्वक आपण केला पाहिजे की काय करायचं, काय नाही, त्याचा नंतरचा परिणाम काय आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. एक साधू महाराज होते, एका गावी ते गेले होते आणि त्यांनी नंतर सांगितलं की त्यांचे बरेच अनुभव यायचे लोकांना.
मग ते त्यांची प्रचिती झाली तिथे, सगळ्यांना समजलं की नाही नाही हे महाराज जे आहेत तर हे साधू महाराज खूप थोर आहेत, यांचा शब्द जो आहे शब्द कधी वाया जात नाही, जे ज्याला इच्छित असलं ते त्याला सगळं मिळतं वगैरे असं त्यांचं हे होतं. मग एक स्त्री त्यांच्याजवळ गेली आणि वास्तविक पाहता कदाचित तुम्हाला माझा राग येईल, परंतु नवस करणारे वगैरे जास्तीत जास्त तुमचा जसा कापू आहे की नवस वगैरे बोलायचं. तर त्या स्त्रीने सांगितलं, तिने म्हटलं तिथे महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर तिला बरेच दिवसापासून मूलबाळ नव्हतं, लग्न होऊन बरेच दिवस झाले होते. तिने महाराजांना म्हटलं की महाराज मला देखील मूलबाळ झालं पाहिजे, मी नवस करते की मी तुमच्या डोक्यावर नारळ फोडेल म्हणून. नवस केला, त्या पद्धतीने तिला हे देखील प्राप्त झाला. तिला कालांतराने पुत्र झाला. ते महाराज पुन्हा नंतर आले त्यांच्या गावात. मग महाराज त्यांच्या गावात आल्यानंतर ती स्त्री तर विसरून गेली होती काय नवस केला तो, म्हणून म्हटलं की नवस करू नये, आणि नवस जर केला तर लगेच तो फेडला गेला पाहिजे. एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी ती मुलाला घेऊन आली की महाराज तुमच्या कृपेने मला असा मुलगा झालेला आहे वगैरे. पण महाराज वाटत पाहून राहिले की 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, अजूनही केवळ बोलायला तयार नाही. महाराजांचा जायचा दिवस आला. मग जायच्या आदल्या दिवशी महाराज म्हणे, बाई तुम्ही काही नवस केला होता म्हणे या पोरासाठी. अरे मी विसरलीच म्हणे नवस केला होता. मग आणलं तिने, नारळ वगैरे घेऊन आली, आणि मग आणल्यानंतर मात्र मग तिला वाटायला लागलं की आता नवस तर आपण बोललो तो तुमच्या डोक्यावर नारळ फोडेल म्हणून, आणि आता कसं काय ना महाराजांच्या डोक्यावर नारळ फोडायचं. अर्थात ती महाराजांची लीला होती. महाराज म्हणे तू काही घाबरू नको, मरडायला लागली. महाराज मी असं हे केलं होतं, तुमच्या डोक्यावर नारळ कसं म्हणणार. महाराज म्हणे बाई तू काही काळजी करू नको, तू नवस केलेला आहे, तू फक्त त्याच्यामध्ये शक्ती होती तेवढी, तू म्हणे फक्त माझ्या डोक्याला नारळ लाव म्हणे. त्या बाईने नारळ लावल्यावर त्याचे 2 प्राण झाले. आता ही त्यांच्यामध्ये असलेली शक्ती होती. या प्रसंगातून आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की नवस कसा बोलला पाहिजे. एक तर बोलू नये, आणि बोलला तो कसा बोलला पाहिजे. सांगू शकत नाही महाराज त्याला दर्शनाला आणेल किंवा तुम्हाला 5 नारळ अर्पण केले किंवा तुमच्या चरणाची नारळ अर्पण करेल, हे सांगू शकत होतो आपण. परंतु त्या बाईने सांगताना मी तुमच्या डोक्यावर फोडेल नारळ, ही पद्धती म्हणजे बोलताना देखील, चालताना बोलताना आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, संतांच्याकडे गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे, या साध्या साध्या ज्या गोष्टी आहे, साध्या साध्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आपण. असंच काकांकडे एक जण आली होती, एक स्त्री आली होती, आणि त्या काकांना म्हणे की काका मी असं कबूल केलेलं आहे म्हणे, मी नवस केलाय म्हणे की मी मार्तंड महिमा जी आपली नानांची पोथी, त्या नानांच्या पोथीचे 51 पारायण करेल. तर ते जे पारायण आहे तर माझ्या आतापर्यंत 5 पारायण झाले म्हणे काका. आता झालं, आता काय 46 राहिले म्हणे. तर मी बरोबर केला की नाही म्हणे नवस. एक तर सांगायला नको होतं, सांगितल्यानंतर की काकांना म्हणते की मी बरोबर केलं की नाही नवस. मग काका म्हणे की नवस तुम्ही केलाय म्हणे, तुम्ही बोलणार होते, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ठरवा म्हणे. त्या मागे लागले, नाही नाही काका सांगतात म्हणे तुम्ही मी बरोबर केला आहे की नाही नवस म्हणून. मग काका म्हणे की हे पहा, एक तर नवस बोलू नये, आणि तुम्ही असं म्हणायचं कामच नव्हतं की मी 51 पारायण करेल म्हणून. कदाचित महाराजांना, नाना महाराजांना तुमच्याकडून एकच पारायण करून त्याच्यामध्ये तुम्हाला फळ द्यायचं असेल म्हणे. 51 काय होतं म्हणे, आपल्यासारख्यांचं सर्वसामान्यांचं काय होतं, आपण कबूल करतो मी 21 पारायण करेल, 11 पारायण करेल, 1001 माळा करेल वगैरे, जे काय असेल ते आपण बोलतो. मग काय होते, हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. एक 2-4 माळी झाले, 2-4 पारायण झाले की मग आपलं सुरू होते की आता माझे 46 पारायण राहिले, आता माझे 45 राहिले, आता माझे 44 राहिले. म्हणजे पारायणाचा मूळ उद्देश बाजूलाच राहिला, आणि किती पारायण राहिले हेच आपलं सुरू होतं. किती झाले किती राहिले, मूळ उद्देश जो आहे हा मूळ उद्देश बाजूला राहतो. तसंच अनेक लोक काकांकडे यायचे. मग काकांना म्हणाय, काकांना एकाने विचारलं म्हणे काका गुरुचरित्राचं मला पारायण करायचं आहे. काका म्हणे काही हरकत नाही, कर म्हणे पारायण. नाही नाही काका ते असं मला समजलं म्हणे की त्याच्यात फार कडक नियम असतात. काका म्हणे असतात नियम कडक, परंतु तुला त्या पद्धतीने करायचं, त्या पद्धतीने पारायण कर म्हणे. आपल्या त्याने जेवढे नियम पाळले जातील तेवढे नियम आपण पाळावे. तो म्हणे नाही मग मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की खाली झोपू नये, म्हणजे खालीच झोपावं म्हणून, गादी घेऊ नये, अमुक नाही टमुक नाही. काका म्हणे काहीच हरकत नाही, तुला करायचं आहे ना म्हणे पारायण, तू कर म्हणे. मग ते झाल्यानंतर पुन्हा एवढं सगळं काकांनी सांगितल्यानंतर पुन्हा त्या माणसाचा प्रश्न, पण मला काही असं मी साधं केलं तर दोष तर नाही लागणार ना. अरे प्रत्यक्ष सद्गुरू तुला सांगतायत की तू पारायण कर, प्रत्यक्ष सद्गुरू सांगतायत की तू काही नियम जे आहेत त्या नियमांचं बंधन जे आहे सहज तुझे त्यांनी जे पाळले जातील नियम त्या पद्धतीने तू कर. तरी देखील आपण ज्यावेळी पुन्हा 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 सद्गुरूंसमोर शंका उत्पन्न करतो त्यावेळी तो आपलं अहित त्या ठिकाणी असते.
कारण सद्गुरूंकडे संतांकडे जाताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संतांकडे जात असताना सद्गुरूंकडे जात असताना आपण या जगामधल्या सगळ्यात अज्ञानी जर असेल तर तो आपण आहे हा भाव जर आपण ठेवून गेलो तर आपल्याला खरा ज्ञान मार्ग जो आहे सद्गुरू जे आहेत ज्ञान देण्याचे जे सद्गुरू कार्य करतात तर ते खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचं कार्य हे आपल्याला सद्गुरू करत असतात. आणि आपण जर तिथे गेल्यानंतर जर सद्गुरू समोर म्हटलं की नाही हे मला अमुक समजते मला समजते माझ्या इतकं ज्ञानी कोणीच नाही असं जर आपण म्हटलं तर मग सद्गुरू म्हणतात की तू ज्ञानी आहे तुझं ज्ञान तुझ्याच जवळ ठेव मी चाललो. त्याच्यामुळे सद्गुरूंजवळ कसं वागावं सद्गुरूंच्या चरणी गेल्यानंतर आपलं आचरण कसं असावं या काही ज्या गोष्टी आहेत या काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आणि आपल्याला संतांच्या चरित्रामधून गजानन महाराजांच्या चरित्रामधून नाना महाराजांच्या चरित्रामधून काकांच्या चरित्रामधून गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधून आपल्याला ह्याच गोष्टी शिकायच्या की आपल्याला कसं राहायचं आहे काय राहायचं आहे. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की आपले त्यांनी एखाद्या वेळेस चांगली गोष्ट नाही घडली आपल्याला करता नाही आली तरी चालेल परंतु वाईट गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये तो देखील एक परमार्थच आहे. तुमच्या ज्यांनी जर नाही चांगली गोष्ट झाली ठीक आहे नाही झाली तुम्ही शांत बसा परंतु तुमच्याकडून जर एखादी वाईट गोष्ट घडली तर ते महापाप आहे असं समजायला पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणी वागताना आपण असा रीतीने वागलं पाहिजे की मी सद्गुरूचे लेकरू ऐच्छा छंदाने अहंकारू हो तव सेवेच्या आवारू अहोरात्र गुरुराया की मी जे लेकरू आहे हे माझ्या सद्गुरूंचं लेकरू आहे आणि मी जर माझ्या सद्गुरूंचं लेकरू आहे तर मी वागत असताना माझ्याच्याने जर कोणतंही दुष्कर्म झालं माझ्याच्याने कुठल्याही प्रकारे जर वाईट वागल्या गेलं तर हा दोष कोणाला लागेल माझ्या सद्गुरूंना लागेल. कारण मी सांगताना काय सांगतो आम्ही काकांचे अनुग्रहित आहोत असं आपण सांगतो. मोठ्या हुशारीने आपण चार लोक सांगतो की आम्ही काकांचे अनुग्रहित आहे. मग आम्ही काकांचे अनुग्रहित आहे असं आपण ज्यावेळी म्हणतो तर त्यावेळी काकांनी आपल्याला दुष्कर्म करायला सांगितले का नाही सांगितले. उलट आपण जर चांगले कृत्य केले चांगल्या रीतीने जर वागलो तर ती एक प्रकारे काकांची सेवा तर घडणारच आहे परंतु काकांची कृपा देखील त्यावेळी आपल्यावर होणार आहे. कारण कोणतेही सद्गुरू म्हणा कोणत्याही सद्गुरूंच्या अंगी 3 वृत्ती असतात. पहिली वृत्ती जी असते पहिला भाव जो असतो तर तो पहिला भाव असतो प्रेममय भाव प्रेममय वृत्ती असते. दुसरा जो भाव असतो तो उपमन्यू भाव त्याला म्हणतात राग येणं ही दुसरी वृत्ती आहे. आणि तिसरी जी वृत्ती आहे तर ती तिसरी वृत्ती उदासीन वृत्ती त्याला आपण म्हणतो. सर्वसामान्यांच्या प्रती तुमच्या आमच्या प्रती सद्गुरूंचा प्रेमभाव हा असतो. ज्यावेळी आपण कोणतेही कार्य करतो कोणतीही एखादी सेवा करतो कोणतेही कर्म करतो त्यावेळी सद्गुरू आपल्यावर कौतुकाची थाप देतात. सद्गुरूंना ते पसंत पडतात आपले कर्म. सद्गुरू त्याला जे आपण कर्म करतो त्याची वाहवा करतात आपल्याला आशीर्वाद देतात. हा त्यांचा प्रेममय भाव आहे आणि हा जनरली प्रत्येक भक्ताच्या बाबतीमध्ये आपल्याला आढळून येतो. मग दुसरं जे कर्म आहे दुसरी जी वृत्ती आहे संतांच्या अंगी असणारी जी दुसरी वृत्ती आहे ती उपमन्यू वृत्ती किंवा त्याला क्रोध भाव म्हटला गेलेला आहे. हा काही शिष्यांच्या बाबतीतच आढळून येतो की ज्यावेळी प्रेमाने वागून देखील शिष्य सुधरतच नाही असं सद्गुरूंच्या लक्षात येते त्यावेळी मग सद्गुरू त्याच्यावर उपमन्यू भाव जो म्हटला जातो क्रोधमय भाव जो म्हटला जातो तर क्रोधमय वृत्ती त्याच्यामधून निर्माण होत असते. बरं ही जी क्रोधमय वृत्ती जी निर्माण होते तर ही क्रोधमय वृत्ती प्रेम भावापेक्षा देखील चांगली आहे. कारण थोड्या वेळासाठी सद्गुरू आपल्यावर रागवतात आपल्याला वाटतं सद्गुरू रागवलेले आहे म्हणून परंतु सद्गुरू जे आहे तर हे सद्गुरू जशी आपली आई आपल्या मुलावर जास्त वेळ रागवू शकत नाही जास्त वेळ राग मुलाचा धरू शकत नाही तसंच सद्गुरूची देखील आहे. आपला मुलगा चांगला वागला पाहिजे आपल्या मुलांनी 4 चौघांना चांगलं वर्तन ठेवलं पाहिजे तो सुधारला पाहिजे म्हणून आई त्याला रागवते एखादी त्याला चापट मारते. त्याच प्रकारे सद्गुरूंना देखील आपला जो हा पुत्र आहे आपला जो हा शिष्य आहे आपला जो हा सेवक आहे तर या सेवकाने या शिष्याने या पुत्राने चांगल्या रीतीने वागलं पाहिजे म्हणून आणि प्रेमाने समजून सांगून देखील त्यावेळी आपण ऐकत नाही त्यावेळी मग सद्गुरूंची ही जी दुसरी वृत्ती आहे जी क्रोधमय वृत्ती ज्याला म्हणतो उपमन्यू वृत्ती ज्याला म्हणतो तर ही वृत्ती सद्गुरूंची मग त्या शिष्यांच्या बाबतीमध्ये आढळून येते. अल्प जे असतात
तर त्यांच्या बाबतीमध्ये ही आढळून येते. परंतु ती वृत्ती प्रेमवृत्तीपेक्षा चांगली असते, कारण सद्गुरू त्यांना रागवतात परंतु दुसऱ्याच क्षणी त्याच्यावर आणखी भरभरून प्रेम करतात, त्याच्यामुळे ती वृत्ती चांगली. परंतु तिसरी जी वृत्ती आहे उदासीन वृत्ती, ही वृत्ती मात्र आपल्या साधकांच्या दृष्टीने, आपल्या सेवकांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आणि कोणत्याही सद्गुरूंची त्यांच्या शिष्याच्या प्रती ही वृत्ती, उदासीन वृत्ती अंगीकारणार नाही सद्गुरू, याचा प्रत्येकाने मात्र विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग ही उदासीन वृत्ती म्हणजे काय, तर ज्यावेळी सद्गुरू विचार करतात की प्रेमानेही हा ऐकत नाही आहे, याला रागवून देखील हा ऐकत नाही आहे, याचं जे ज्ञान आहे हे अज्ञान, वास्तविक आपण अज्ञानीच आहे, परंतु आपण सद्गुरू समोर ज्यावेळी आपल्याला ज्ञान काजायला जातो त्यावेळी सद्गुरू समजतात की याला आता कोणत्याही गोष्टीचं शिकवणं उपयोग नाही आहे, त्याला प्रेम देऊन उपयोग नाही आहे, त्याच्यावर रागवणं उपयोग नाही आहे. आणि मग ही तिसरी वृत्ती निर्माण होते उदासीन वृत्ती, की तुला जे करायचं ते तू कर, मी कोणत्याही त्याच्यामध्ये अजिबात हे करणार नाही, कारण तुला सांगून तू ऐकत नाही. आणि ही जी उदासीन वृत्ती आहे ही उदासीन वृत्ती अत्यंत घातक अशी आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्या सेवकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या सद्गुरूंची आपल्या प्रती उदासीन वृत्ती होणार नाही. हे जरी आपण प्रत्येकाने जर लक्षात घेतलं आणि त्या अनुसार आपण आपली साधना केली, त्या अनुसार आपण आपले कर्म केले, तरी ती खऱ्या अर्थाने आपल्या काकांना, आपल्या सद्गुरूंना सेवा पोहोचली असं आपण म्हणू शकतो. कारणच त्याला कसं आहे की आपण एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नाही, माझ्या सद्गुरूंची माझ्या प्रती प्रेममय वृत्तीच राहिली पाहिजे. माझ्या सद्गुरूंची माझ्या प्रती नाही प्रेममय वृत्ती राहिली तर क्रोध जरी आला तरी चालेल, कारण क्रोध आल्यानंतर पुन्हा प्रेम आहे, परंतु उदासीन वृत्ती निर्माण होणार नाही. कारण उदासीन वृत्तीमध्ये तू काही कर, मला काही घेणं देणं असते. ज्याप्रमाणे एखादा त्रयस्थ आहे जो आपल्या ओळखी पाळखीचा नाही, तो कशाही रीतीने वागला काय, काही केलं काय, आपल्याला काही फरक पडतो का, आपल्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या सद्गुरूंची त्रयस्थ संबंधीची वृत्ती आपल्या संबंधित आपल्याला त्रयस्थ समजणार नाही, तशी वृत्ती होणार नाही. हा भाग प्रत्येकाने घेतला पाहिजे. हा विचार जो आहे हा विचार प्रत्येकाने करणं अत्यंत आवश्यक आहे. हा जर विचार आपण प्रत्येकाने केला तर निश्चितपणे आपण मग म्हणायला आपण सांगू शकतो की नाही, मी काकांकडून अनुग्रह घेतलाय किंवा काकांनी मला अनुग्रह दिलाय, मग आपण कुठेतरी ते सांगू शकतो. मग आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सद्गुरूंच्या प्रत्येक सेवकाने आज्ञापालन देखील करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आज्ञापालन म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक क्षणी सद्गुरूंना विचारून त्यांची आज्ञा घेऊनच केलं पाहिजे असं घडणारही नाहीये आणि ते शक्य नसते, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यांनी आपल्या उद्धारासाठी, आपलं कल्याण व्हावं, आपला जो मार्ग आहे, जीवन जगण्याचा जो मार्ग आहे, हा मार्ग श्रेयस्कर व्हावा म्हणून काही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. उदाहरणार्थ आपण अनुग्रह घेतल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा स्नान झाल्याबरोबर 1 माळ करून घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतर उरलेल्या ज्या काय कोणाला 5 माळा असतील, कोणाला 7 माळा असतील, कोणाला 11 माळा असतील, 12 माळापैकी 1 माळ करून घ्या, उरलेल्या 11 माळी तुम्ही दिवसभरात केव्हाही करा. मग आपलं हे कर्तव्य आहे की आपण आपल्याला 12 माळी जर सांगितलेल्या असतील तर त्या 12 माळी या घडल्याच पाहिजे. वेळ मिळत नाही हे त्याला कारणच असू शकत नाही, कारण आपण आपल्या बाकीचे दैनंदिन कर्म करतो त्यावेळी आपल्याला वेळ मिळतो, टीव्ही पाहायला आपल्याला वेळ मिळतो. हल्लीच्या काळामध्ये कोणी, तुम्ही आहे, मी आहे, माझ्या घरचे आहे, सगळेच जण आहे त्याच्यामध्ये आले. मोबाईल मध्ये आपले 1-1, 2-2 तास जातात, सोशल मीडियावर म्हणा सगळ्या याच्यामध्ये, त्याला आपल्याला वेळ मिळतो. आणि एक 10 मिनिटासाठी 10 मिनिटामध्ये जास्तीत जास्त 5 माळी 6 माळी आपल्याला करायला सांगितलंय. 11 माळीच्या वरती मला नाही वाटत की 12 माळीच्या वरती कोणाला जास्त काकांनी सांगितले असतील. मग तेवढ्या माळी आपल्या झाल्याच पाहिजे, तेवढा जो आपल्याला जप सांगितलेला आहे तेवढा जप आपल्याला केल्या गेलाच पाहिजे. आपल्याला काकांनी सांगितलं की त्रिपदीचे 3 पद म्हणा म्हणून. मग त्रिपदीचे 3 पद जे आहे हे त्रिपदीचे 3 पद हे म्हटलं गेलंच पाहिजे. भले तुम्हाला 6 वाजता म्हणायचं असते, तुम्ही 4 वाजता म्हटलं तरी चालतात. 4 वाजता म्हणा, 5 वाजता म्हणा, 8 वाजता म्हणा, 7 वाजता म्हणा, परंतु ते म्हटलं गेले पाहिजे. तुम्ही जर प्रवासामध्ये असाल, प्रवासामध्ये त्रिपदी म्हणा. प्रवासामध्ये आपल्याला बाहेरचं खाणं चालतं, सगळं चालतं, मग देवाचं करायला का नाही जणणं. आपण म्हणतो नाही, आम्ही पाहुण्यांकडे गेलो होतो, आम्ही पाहुणे म्हणून गेलो होतो गावाला आणि त्यामुळे या 15 दिवसामध्ये देवाचं अजिबात झालंच नाही. खाणं पिणं झालं, खाणं पिणं आपलं सुटलं का? खाणं पिणं आपलं सुटलं नाही, सुटत नाही, उलट जास्त खाणं पिणं होतं दुसऱ्या गावी गेलो की.
मग त्या गोष्टी जर आपल्या होतात तर हा व्यवहार आहे, या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि सहजपणे घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपल्याला काकांनी बंधन ठेवलं नाही किंवा कोणते सद्गुरू बंधन ठेवत नाही. त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर केल्या, कारण शेवटी त्याच्यामधून कल्याण कोणाचं आहे, त्यामधून कल्याण हे आपलंच आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर निश्चितपणे, आणि या गोष्टींचं जर आपण आचरण केलं, याप्रमाणे जर आपण वागलो तर निश्चितपणे त्याच्यामधून जे हित जे साधलं जाणार आहे हे हित आपलंच साधलं जाणार आहे. कल्याण जे होणार आहे हे कल्याण आपलंच होणार आहे. म्हणून वारंवार वारंवार जे पारायण आहे हे पारायण घडले पाहिजे. कारण कोणताही ग्रंथ, कोणतंही चरित्र, कोणतंही पारायण हे पहा तुम्ही, ज्यावेळी आपण एकदा वाचतो, दुसऱ्यांदा वाचतो, तिसऱ्यांदा वाचतो, तर त्यावेळी जर आपण व्यवस्थित विचार केला, शांत डोक्याने विचार केला, तर पहिल्यापेक्षा दुसऱ्या पारायणातून आपल्याला वेगळा काहीतरी अर्थ मिळतो. तिसऱ्या पारायणातून आणखी वेगळा अर्थ निघतो. चौथ्या पारायणातून आणखी वेगळा अर्थ निघतो. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ज्ञान जे आहे हे ज्ञान आपलं वाढत जाते. कुठेतरी आपल्याला आणखी जे आहे हे आणखी आपल्याला प्राप्त होत असते, मिळत असते. आणि म्हणून आपण आपल्या सद्गुरूंनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी करणं हे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे. आपला जो स्वधर्म आहे, शिष्याचा धर्म जो आहे, तर हा शिष्याचा आपला स्वधर्म आहे असं आपण म्हणत असतो. आणि म्हणूनच या ज्या गोष्टी आहेत तर या सर्वच्या सर्व गोष्टी या घडल्या पाहिजे. म्हणून आपण हे जे प्रगट दिन म्हणा किंवा पुण्यतिथी दिन म्हणा किंवा संतांचा एखादा उत्सव म्हणा, हे साजरं करण्यामागचं कारणच ते. आपण का साजरं करतो, तर साजरं करण्यामागचं कारण जे आहे तर हे प्रगट दिन किंवा उत्सव, विविध सोहळे जे आहेत हे साजरं करण्यामागचं कारण ते आहे की त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो. वैयक्तिक उपासनेपेक्षा, वैयक्तिक उपासनेला तर महत्व आहे, परंतु वैयक्तिक उपासनेपेक्षा सामूहिक उपासनेला देखील विशेष महत्व आहे. आणि सामूहिक उपासनेला महत्व असल्यामुळे सर्व संतांनी आपल्याला सामूहिक उपासना सांगितली आहे करायला. नाही तर प्रत्येक जण आपापल्या घरी तर म्हणतो, परंतु